काय पूजा चालू नाही केली ना अजून? हा काय झाली सुद्धा? मी बोलली होती ना मी येते वेळेवरती. हा माहितीये मुहूर्त 8 वाजताच होता, मी 1 वाजता आलीये. पण तुम्हाला बहिणीपेक्षा मुहूर्त जास्त महत्वाचा आहे का? वहिनी बोलले असतील पूजा करून घेऊया है ना. बरं जेवण चालू केलं काय? काय हो, काय झालं? काय नाही, असं वन साइडेड कधी साडी ठेवत नाही ना मी, तर ती आज पहिल्यांदा घेतली. ती म्हटलं दादानी एवढं मोठं घर बांधलंय तर जरा चांगली साडी घालावी म्हणून ती ही नवीन घेतली ना साडी. कितीला घेतली? हे 700 रुपये. बरंच म्हणायचं घर, पण आमच्यापेक्षा छोटंच आहे बघा. हे पिंट्या इकडे, तुला घरातून निघलं काय म्हणलं होतं मी? आले आले बघायचं की जेवायला काय. हा पाहुणालाच गोड मध्ये काय काय शिरा नावानुसारच ठेवलंय शी. नमस्कार, तुम्ही कोण? दादाच्या ऑफिस मधले काय? छान छान. बरं मी काय म्हणते, माझ्या भावानी घर बांधलंय बरोबर. उद्या जाऊन हप्ता माझा भाऊ भरणार बरोबर. भावाला कोणी शिकवलं? माझ्या आई वडिलांनी बरोबर. पण मला हे नाही कळत आहे, घराची जी नेम प्लेट आहे त्याच्यावरती या वहिनीचं नाव कसं काय पहिले? अहो ती आजकालची पद्धत आहे. तुम्हाला विचारलंय का कोणी आजकालची पद्धत काय आहे? मग कशाला विचारलं तुम्ही? मी विचारलंय तुम्हाला काय आहे? हा तुमच्या डोळ्यात खूप नारळ. काय बोलली का? ही कोण आहे? हिला कशाला बोलवलंय? जेवायला किती मोठी लाईन आहे? होत आलंय काय? जरा बघून या की आमचं काय नंबर लागला. हा अर्धा तास झाले बसले मी कवाची. काय जेवण होतं बाई. नुसते ऍसिडिटी व्हायला लागले. शिरा छान होता बघ. आई मी काय म्हणते, वहिनीची आत्या म्हणत होती बहिणीने काहीतरी घेऊन यायचं असतंय भावानी नवीन घर बांधलं. हा कळशी वगैरे असलं का? तुम्हाला सांगायत नाही का ग? हा मला माहित नव्हतं ना काय आणायचं असतं. आणलंय की मी, आणलंय गिफ्ट आणलंय. ते चमचा सेट आणलाय 6 चमचे. कमी आहे वेगळं. हा इथे कोण राहते? दादा वहिनी आणि तू आणि पप्पा. मग 2 जास्तच आणलेत ना. बघणार आहे मी जाताना येणार ते 2 चमचे. काय फोटो काय पाहिलं काय? हा गेली बघ वहिनी आत पळत. मगचपासून 10 वेळा गेली बरं का, एक बी फोटो काढलेला नाही तिने. असते बघ डुचकी लांबून. आई ते पाहिलं का ग? वहिनीकडचे सगळेजण आलेले आहेत है नाही. म्हणजे तिची मावशी आल्या, ती कोणती आत्या आल्या, त्यानंतर ते मामा मामी सगळे आलेले. आणि आपल्याकडचे कोणालाच बोलवलेलं नाही. माझ्या सासूला बी सांगितलं नाही, फक्त मला सांगितलं होतं. दादा पूर्ण बैलच झालाय वहिनीचा आहे की नाही. जसं काही हिनच घर बांधलंय. काय म्हणली? घर हिच्या नावावर आहे. संपला विषय. दादाला काढते आता घरातनं बाहेर.